पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वाचा असा उपदेश करतात. त्याचा विचार आपल्याला या पुढे करायचा आहे. आत्तापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला जी भूमिका सांगितली त्याचा विचार, त्याचा गोश्वारा काल आपण बोलून आलो. अर्जुनाला भगवंतांनी कर्म आणि कर्मातून ज्ञान याचा विचार सांगितला. कर्म मार्गानं जाणं म्हणजे निष्काम कर्माचरण करणं आणि निष्काम कर्माचरणातून पुढं ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून घेणं. ज्ञानाला काय अधिकार लागतो? अंतःकरण शुद्धी हा अधिकार. अंतःकरण शुद्धी करता काय करावं? कर्म करावं. कर्म करावं, निष्काम कर्म करावं. निष्काम कर्म शब्दाचा अर्थ कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची आसक्ती टाकून केलेलं कर्म म्हणजे निष्काम कर्म. हे एकदा भगवान म्हणतात, अर्जुना एकदा अंतःकरण शुद्ध झालं की शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानाचा बोध किंवा बोधाचं उद्दीपन होण्याकरता फार वेळ लागत नाही. अंतःकरण शुद्ध नसताना कितीही बोध दिला, कितीही ज्ञानाचा आविर्भाव निर्माण केला तरी ज्ञान होत नाही. शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान होतं. आता उक्तम मया राम यदि शुद्धे हि चेतसी उपदेशो हि प्रसरती तैलबिंदुरिवांबसी योग वसिष्ठातया. यदि शुद्धे हि चेतसी, चित्त जर शुद्ध असेल तर उपदेशो प्रसरती कसा? तैलबिंदुरिवांबसी. पाण्यावर तेलाचा थेंब टाकल्यानंतर जसा तो तेलाचा थेंब तवंग रूपानं पृष्ठभागावर पसरून जातो, तसं शुद्ध अंतःकरणामध्ये उपदेशाचा थेंब पडला तरी तो जीवनभर पसरून जातो. त्याच्याकरता अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध अंतःकरण असेल तर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती वगैरे वगैरे परिणाम तुकाराम महाराजांनी सुद्धा रामेश्वर भट्टांना उपदेश करताना सांगितले. म्हणून अर्जुना, हे करण्याकरता म्हणून अंतःकरण शुद्ध करून घे. आणि अंतःकरण शुद्ध झालं, तुला ज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला, तुला बोध होईल. कसा होईल? भगवंतांनी त्याच्याकरता कर्माचं समर्पण अर्जुनाला सांगितलं. 18व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान हे बोलून गेले होते, सगळी कर्म आपल्याला भगवंताला समर्पित करता आली पाहिजे. कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळशंका. रज्जुज्ञाने व्याळशंका लोपे. व्याळ म्हणजे सर्प, रज्जू म्हणजे दोरी, दोरीवर भासणाऱ्या सर्पाची शंका रज्जुज्ञाने लोपे. अधिष्ठानाच्या ज्ञानानं अध्यस्थाची निवृत्ती होते आणि अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होतं. अधिष्ठानाचं ज्ञान झालं, अध्यस्थ पदार्थ गेला. अध्यस्थाची निवृत्ती झाली, अधिष्ठान एकदा यथार्थतेनं कळालं, मग तेच अधिष्ठान सर्वत्र व्यापून आहे हे कळून जातं. रज्जुज्ञाने व्याळशंका लोपे. इथं व्याळ शब्दाचा अर्थ सर्प. सर्प म्हणजे भ्रम, भ्रम म्हणजे अध्यास, अध्यास म्हणजे जगत. जगताचा अध्यास एकदा लोपला की त्या जगताचं अधिकरण असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचं आपल्याला भान होतं. म्हणून भगवंतांनी पहिल्यांदा ही भूमिका आपल्याला सांगितली, कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे. बोधाचं उद्दीपन होतं. बोध नव्यानं निर्माण होत नाही. ज्ञानोबा जरा जपून शब्द वापरतात. ज्ञानोबारांची शब्दयोजना काटेकोर असते, कधीही चुकत नाही, कधीच नाही. चुकून गेलं हो तोंडातून असं म्हणायची वेळ ज्ञानोबाराय तुकोबारायांवर कधी आली नाही. आपल्यावर होतं ते. कीर्तनात बहुतेक वेळेला चुकून गेलं जास्त असतं. प्रवचनात नाही होत चुकून गेलं तोंडातून. तसं मला म्हणायचं नव्हतं. ही नंतरची सारवासारव संतांना कधी करावी लागली नाही. ज्ञानोबाराय चुकून बोलत नाहीत, तुकोबाराय चुकून बोलत नाहीत. उलट जे चुकूनही चुकत नाहीत तेच संत. असंच चुकूनही चुकायचं नाही. ज्ञानोबारायांचे शब्द काटेकोर आहेत. बोध निर्माण होतो असं ज्ञानोबाराय बोललेच नाहीत, बोध उद्दीपे असं ज्ञानोबाराय बोलले.
कारण बोध जर उत्पन्न झाला असता तर ज्ञानाचं नित्यत्व भंगलं असतं. ज्ञानाचं नित्यत्व भंगलं असतं तर सगळाच वेदांत चुलखंडात घालावा लागला असता. ज्ञानाचं अनित्यत्व एकदा तुम्ही स्वीकारलं, कारण वेदांत ज्ञानाला परमात्म्याचं स्वरूप मानतो ना. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ज्ञान हे परमात्म्याचं स्वरूप आहे, त्याला अनित्य ठरवून चालणार नाही. म्हणून ज्ञान निर्माण होतं, कारण निर्माण झालेला पदार्थ कधी ना कधीतरी नष्ट होतो. ज्या पदार्थाला कारणापासून निर्मिती आहे त्या पदार्थाला कारणामध्ये विलीन होणं हे स्वाभाविक असणार की नाही. सोन्यापासून अलंकाराची निर्मिती होणार असेल तर तो अलंकार आटल्यावर पुन्हा सोन्यामध्ये विलीन होणं आलं की नाही. मातीपासून घट होणार असेल तर घट फुटल्यावर माती होणं आलं की नाही. कारणापासून कार्यनिर्मिती झाली की ते कार्य आज ना उद्या, उद्या ना परवा, आद्य वा अब्दशतांते वा, कधी ना कधीतरी पण संपणार, कधीतरी त्याची निवृत्ती होणार. हे जर खरं असेल तर ज्ञानाला उत्पन्न होणं हे वेदांत मानत नाही, ज्ञानाचं उत्पन्न होणं. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात बोध उद्दीपे. बोधाचं उद्दीपन होतं, असतो बोध तिथेच, फक्त तो ज्या कारणाने तिरोहित झालेला असतो त्या सर्व प्रतिबंधाची निवृत्ती होते असं ज्ञानोबाराय बोलतात. कशामुळे होते? या सर्व प्रतिबंधाची निवृत्ती होते. कशामुळे होते? ज्ञानोबाराय म्हणतात काही नाही, कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे. कर्माचं समर्पण भगवंताला झालं. यत करोशी यदशनाशी, जे जे काही करशील ते सगळं तत्कुरुष्व मदर्पणम, ते मलाच समर्पण कर. हा सगळा बोध देऊन झाल्यानंतर भगवंताने अर्जुनाला जो विचार शेवटी सांगितला, मी तुला पुन्हा सांगतो, तू माझा प्रिय आहेस म्हणून मी तुला सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो. काल आपण तेही बोलून आलो. ज्या बोधाचं उद्दीपन होतं, जो बोध नित्य आणि शाश्वत आहे, असा बोध ज्या अज्ञानानं तिरोहित झालेला असतो, झाकला गेलेला असतो, मायेमुळे पडद्याच्या आड लपलेला असतो, तो बोध एकदा सांगून होत नाही. त्याचं उद्दीपन करायचं असेल तर पुन्हा 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 करावंच लागतं. एखादे तुकोबाराय म्हणू शकतात, तुका म्हणे कानी ऐकिली मात, सगळ्यांना म्हणण्याचा अधिकार नाही. एखादाच विद्यार्थी, एखादाच आईचा मुलगा असा असतो की उठ म्हणल्यावर उठून बसतो. नाही तर बहुतेक मुलं 5 मिनिट थांब, 2 मिनिट थांब, 10 मिनिटांनी पुन्हा एकदा. आता तर काय मोबाईलवरच्या आराला मुलं सगळेच गोंधळ आहेत. उठून पाठांतर करण्याकरता आई लवकर उठवते. उठ म्हटल्याबरोबर बाळ उठून उभं राहिलं असं होत नाही. थांब गाई 5 मिनिटं, थांब गाई 5, मग पुन्हा 5 मिनिटांनी, अरे उठलास का, उठ. हे जसं आईला पुन्हा 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 बालकाला उठवावं लागतं, तसं संतांना पुन्हा 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 उठण्याकरता सांगावं लागतं. ऐका ऐका ऐका, पुन्हा पुन्हा. म्हणून ज्ञानोबाराय अर्जुनाला म्हणतात, तू माझा प्रिय आहेस म्हणून मी तुला पुन्हा एकदा सांगतो. आत्तापर्यंत तुला सांगितलेल्या सर्व विचाराचं, सर्व गुह्यातलं जे गुह्य आहे, गुह्यात गुह्यतरम मया, हे मी जे तुला सांगणार आहे ते सामान्य आहे असं समजू नकोस. म्हणून भगवंतानी 2 शब्द त्याच्यासाठी वापरले. एकीकडे भगवान बोलतात इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम या, हे एकीकडे भगवान बोलले. आणि त्याच बोधाबद्दल बोलताना त्याच्याच पुढच्या श्लोकामध्ये असं बोलले, सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः. आपण विचार करा, भगवंताच्या शब्दांची योजना सुद्धा विचाराच्या फार विचार करण्यासाठी आहे. पहिल्यांदा भगवान बोलतात गुह्यात गुह्यतरम, गुह्यतर, आणि पुढच्या श्लोकामध्ये गुह्यतम असे 2 शब्द भगवान वापरतात. तरतम, आपल्याला तरतम भाव हा शब्द ऐकून माहिती आहे की नाही? तरतम भाव म्हणजे काय? तरतम भाव म्हणजे खालीवर, तरतम भाव म्हणजे उच्च नीचता, तरतम भाव म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठता. तर कनिष्ठ आहे, तम त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तरतम भावामध्ये तरता ही कनिष्ठ स्तरावर येते आणि तमता ही श्रेष्ठ स्तरावर जर जात असते तर पहिल्यांदा भगवान बोलतात गुह्यात गुह्यतरम. आधी पहिल्यांदा त्याला कनिष्ठ दर्जावर ठेवलं आणि पुढच्याच श्लोकामध्ये सर्व गुह्यतमम त्याला श्रेष्ठ ठरवून दिलं. तरतम भावानं भगवान बोलले. का अर्जुना मी ते तुला सांगतो?
का सांगतो? इष्टोसी मे सखा इष्टोसी मे दृढमिती ततो वक्ष्यामि ते हितम. का तुला हे सांगण्याचं कारण तू माझा प्रिय आहेस म्हणून, तू मला सगळं दिलंस म्हणून, तू माझा विचार करतोस म्हणून, तू मला नमस्कार करतोस म्हणून. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. तू माझा प्रिय आहेस म्हणून मी तुला सांगतो. काय गुह्य सांगणार देवा? कोणतं गुह्य? पुन्हा एकदा सांगा. मागे सांगितलेलं आहे, मला कळलं. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. तुम्ही बोलला होतात, हे गुह्य होतं, हे मला त्यावेळेला तुम्ही बोललात म्हणून कळलं. आता त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ, त्याच्याही पेक्षा सोपं करून मी तुला सांगतो. सगळ्या गुह्यातल्या गुह्यतमा असा गुह्यातला गुह्यतम विचार मी तुला आता सांगतो. काय गुह्यतम विचार सांगता? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. हा सर्वश्रेष्ठ विचार भगवंताने अर्जुनाला सांगितला. का सांगितला? प्रिय आहे म्हणून सांगितला. का सांगितला? पुन्हा पुन्हा सांगायचा म्हणून सांगितला. शरणागतीचा विचार आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाच्या परिपूर्णतेच्या संबंधानं, ज्ञानस्वरूपतेच्या संबंधानं अत्यंत महत्वाचा म्हणून शरणागतीचा विचार भगवंतांनी पुन्हा पुन्हा मांडला. या श्लोकाबद्दल विचार करताना काही जणांचा थोडा वेगवेगळे विचार काही जणांचे आपल्याला पाहता येतात. काही जणांचं असं म्हणणं आहे की गीतेतला हा खरा विचार असला तरी गीता हे महाभारताचं एक अंग असल्यामुळे, भीष्म पर्वात आलेली असल्यामुळे ज्ञानोबारायांनी या श्लोकाला महत्त्व दिलं नाही असं नाही. पण संपूर्ण महाभारत आणि गीतेचा विचार करताना ज्ञानोबारायांनी संपूर्ण महाभारताचं सार म्हणजे एकच श्लोक सांगितला, शेवटचा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. इथंच गीता संपते असं काही जणांचं म्हणणं आहे. कारण ज्ञानोबारायांनी संजयाचं कौतुक करताना एवं भारताचा आवाका अणोनी श्लोका एका संजय कुरुनायका दिधला असे शब्द वापरले. संजयाने कुरुनायकाच्या म्हणजे धृतराष्ट्राच्या हाती एकच श्लोक दिला, तो संपूर्ण महाभारताचा आवाका एका श्लोकामध्ये आणून दिला. म्हणून त्या श्लोकाला महाभारताचं आणि गीतेचं तात्पर्य समजावं असं काही जणांचं म्हणणं आहे. एक विचारसरणी अशी आहे. तर दुसरे काही विद्वान असं म्हणतात तितकं लांब जायचं कारणच नाही. गीतेचं सार म्हणून तो श्लोक सांगितला, पण गीता सांगितली आणि गीता संपली असेल तर ती सर्व धर्मान परित्यज्य या श्लोकाशी संपली. इथं सगळी गीता खरं म्हणजे संपली. आता भगवंताला सांगण्यासारखं पुढं काही राहिलेलं नाही. अर्जुनाला आता ह्याच्या पुढे जाऊन काही उपदेश करावा ही भगवंताची इच्छा राहिली नाही. गुह्यतम असणारं ज्ञान भगवंतानी अर्जुनाला दिलं, ते या श्लोकामध्ये दिलं. हा श्लोक अर्जुनाला कळाला, गीता संपली. पुढं अर्जुनाने अजून ह्याच्या पुढं जाऊन काही प्रश्न विचारलेत, ह्याच्या पुढं जाऊन अजून काही सांगितलंय असं नाही. इदंतेना तपस्काय वगैरे पुढचं जे सांगितलंय ते याच श्लोकाच्या अनुषंगानं सांगितलं, पण या श्लोकापेक्षा वेगळा विचार भगवंतानी पुढे जाऊन सांगितला नाही. आणि हा श्लोक ऐकून झाल्यानंतरच अर्जुन असं बोलतो की देवा, आता माझ्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीचा विकार अंतःकरणात राहिलेला नाही. आता तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो करिष्ये वचनम तव. हे अर्जुन बोलतो ते याच श्लोकाच्या अनुषंगानं बोलतो. त्यामुळे हा श्लोक म्हणजे गीतेचा शेवटचा श्लोक समजा असं काही जणांचं म्हणणं आहे. काही जणांचं म्हणणं असं की या श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला जो उपदेश केला तो महत्वाचा आहे, याच्याबद्दल वाद नाही. हा श्लोक महत्वाचा, इथं गीता संपली असं म्हणण्याचं दुसरा एक युक्तिवाद, असं म्हणण्याचं दुसरं एक कारण काही जणांनी सांगितलंय. त्यांनी त्याच्याकरता गीतेच्या निर्मितीच्या मागची थोडीशी पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवली. काही जणांनी मतं मांडली आहेत तेवढी सांगतो. ते असं म्हणतात की भगवान या रणभूमीवर आले, या कुरुक्षेत्रावर आले, ते युद्ध करण्याकरता आले काय? भगवान जे या कुरुक्षेत्रावरती आले ते युद्ध करण्याकरता आले काय? युद्ध करण्याकरता भगवान आले नाहीत.
भगवंतानी युद्ध करायला यावं याच्याकरता म्हणून आमंत्रण द्यायला अर्जुन गेला होता, हे बरोबर. त्याच्या मागची पार्श्वभूमी त्यांनी सांगितली, आपल्याला माहिती असणारी कथा आहे. धर्मयुद्धाचा हा नियम असतो की ज्याच्याकडून पहिलं आमंत्रण येईल त्याच्याकडून युद्ध करायला जावं लागतं. भगवंताचा पांडवांशी संबंध आहे, कौरवांशी संबंध आहे, नात्याचाही संबंध आहे, प्रेमाचाही संबंध आहे. शल्य हा खरं म्हणजे पांडवांच्या बाजूचा असताना सुद्धा त्याला कौरवांच्या बाजूने लढावं लागलं की नाही? का लढावं लागलं? कारण दुर्योधनाने पहिलं आमंत्रण दिलं होतं म्हणून. जेव्हा आपल्याच पक्षातले असे चांगले योद्धे दुर्योधन फोडून घेऊन चालला, खरं म्हणजे शल्य आपल्या बरोबरची सगळी सेना घेऊन पांडवांना मदत करण्याकरता निघाला होता. अर्जुनाचं आमंत्रण गेलं नव्हतं, पण आपले भाचे आहेत, आपण गेलं पाहिजे म्हणून शल्य निघाला होता. अर्ध्या रस्त्यात जाऊन दुर्योधनाने आमंत्रण दिलं, मामा आमच्या बाजूने युद्ध करायचंय बरं का. झालं, गेले कौरवांच्या का आमंत्रण दुर्योधनाच्या बाजूने पहिलं आलं. वेळेला महत्व असतं. नादेशकाले किंचित स्यात् देशकालो प्रतीक्षताम, महाभारताने आपल्याला सांगितलंय. देशकाळाला महत्व असतं, काळ सांभाळला पाहिजे. काकड्याचे अभंग रात्री 12 वाजता म्हणत नाहीत आपल्याकडे. बरं ते अभंग नाहीत का? कधी म्हणू नयेत का? कधी म्हणावेत, पण काकडा कधी करावा, पहाटे का रात्री? वेळेला काही महत्व आहे की नाही? वाढदिवसाच्या दिवशी आम्ही जातो आमच्या गावा, अभंग घेतला तर चालतो का कीर्तनाला? काही काळाला महत्व आहे का नाही? वेळेला महत्व आहे का नाही? आपण कोणत्या कामा करता आलो आहोत, काय बोललं पाहिजे, याला काही महत्व आहे का नाही? दुर्योधनाने ते महत्व ओळखलं. योग्य वेळेला योग्य सगळ्या योद्ध्यांना आमंत्रण दिलं. अनेक योद्धे पांडवांच्या बाजूनी लढण्याची इच्छा असताना सुद्धा नाईलाजानं कौरवांच्या बाजूनी, दुर्योधनाच्या बाजूनी लढले. कारण दुर्योधनाने पहिलं आमंत्रण दिलं आणि आपला धर्म आपल्याला सांभाळला पाहिजे या भूमिकेतून युद्धे लढले. एके दिवशी धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आपण आपल्याच युद्धाच्या तयारीत राहिलो आहोत, कृष्णाला कोणीतरी आमंत्रण देऊन आधीच घेऊन जाईल बरं दुर्योधन, तो राजकारणी आहे. आपण भावनेच्या भरात आपलाच कृष्ण आहे, काय होतं, कुठं जातो, आपलाच आहे, कुठं जाणार आहे का? द्वारकेचा राणा पांडवा घरी, तो कुठं काय कौरवा घरी म्हणलंय काय ज्ञानोबारायांनी? या भावनेमध्ये राहू अर्जुन, असं करू नको. धर्मराजाने अर्जुनाला समजावलं, तुझं त्याचं सख्यत्व आहे, त्याला आमंत्रण दे. नाहीतर नुसतंच हरिपाठात द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणता म्हणता तो कौरवाच्या घरी जाऊन आपल्यासोबत युद्ध करेल. आणि भगवान जर त्या बाजूनी लढले, अर्जुना युद्ध ठरायच्या आधीच संपलं. आमंत्रण दे. अर्जुन म्हणाले, देऊ की काय एवढी गडबड आहे काय? तो काय जाणार आहे काय कुठं? आपलाच आहे. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. तसं करू नको, जा जा जा. अर्जुनाला पुन्हा 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 सांगून धर्मराजाने अर्जुनाला भगवंताकडे पाठवलं. अर्जुनाला वाटलं खरं तो कुठं जाणारच नाही, पण दादाला काही कळतच नाही. देव, अरे माझा त्याचा ऋणानुबंध आहे का? त्याचा दुर्योधनाचा ऋणानुबंध जास्त आहे, प्रेम जास्त आहे. माझं त्याचं प्रेम जास्त आहे. दुर्योधन आला तरी तो जाणार नाही मला माहिती आहे, पण धर्मराज पडले बिचारे. त्यांनी सांगितलं जा. नाहीला जाणं अर्जुन गेला. रथ घेऊन भगवंताच्या दारात जेव्हा अर्जुन पोचला, त्यावेळेला अर्जुनाने बघितलं की दुर्योधनाचे जोडे बाहेर आहे, दुर्योधनाचा रथ बाहेर आहे. रथावरचं चिन्ह अर्जुनाने ओळखलं. दुर्योधन आपल्या आधी आला. हे कळल्यावर, हे बघितल्यावर अर्जुनाला कळलं की दादा का गडबड करत होते. आपल्या हातातली वेळ गेली. दुर्योधन आपल्या आधी आला म्हणजे त्यांनी देवाला आमंत्रण दिलेलं असेल आणि आता काही राहिलं नाही. दुर्योधनाने आमंत्रण दिल्यावर भगवंताला त्यांच्या पक्षातून लढावं लागेल आणि भगवान त्यांच्या पक्षातून लढले तर युद्ध संपलं. भगवंताच्या विरोधी पक्षात लढणं म्हणजे स्वतःला संपवून घेणं आहे. बरोबर झालं नाही, चूक झाली आपली, आळशीपणा नडला आपला, पण नंतर काही उपयोग नाही ना. एकदा वेळ निघून गेली, नंतर काय रडून उपयोग आहे? निर्वाण दीपे किमु तैलदानम चौरे गते वा किमु सावधानम वयोगते किम वनिता विलासः पयोगते किम खलु सेतुबंधः. दिवा शांत झाल्यावर तेल घालून उपयोग नसतो. पाणी वाहून गेल्यावर वरून पूल बांधून उपयोग नाही. वय निघून गेल्यावर विषयाचा उपभोग घेता येत नाही.
चोरी झाल्यावर जाग येऊन काही उपयोग नाही. काय करता, वेळ निघून गेले भगवान त्यांच्या पक्षात, वाईट वाटलं, पण करतो काय बिचारा, काही करण्यासारखं नव्हतं. ठीक आहे, दुर्योधनाचा रथ दाराशी दिसतोय, त्याच्या चपला बाहेर दिसतायत, म्हणजे दुर्योधनाने आमंत्रण दिलं असेल. आता आलोच आहोत तर नाईलाजानं दर्शन तरी घेऊन जावं. नाही देवा, युद्ध संपलंय बरं का, आमची युद्धातून माघार आहे, तुम्ही त्या पक्षात गेलात ना, आम्हाला आता युद्ध करायचं नाही, हे सांगून तरी जावं म्हणून आत आला अर्जुन. सेवकाला विचारलं, भगवान कुठे आहेत? म्हणे त्यांच्या महालात आहेत. म्हणे कोण आहेत? अजून कोण आहे? म्हणे दुर्योधन महाराज बसलेत. ना अर्जुनाला वाटलं संपलं सगळं, आता तिथं महालापर्यंतही जायचं काही कारण नाही, इथून परत फिरलं तरी चालेल, काही संपलं, काही हातात राहिलं नाही, गेलं सगळं. वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी आलं, पण करतो काय? त्यांनी सांगितलं, काय बोलत बसलेत? सेवकांनी सांगितलं, बोलत बसले नाहीत, अजून भगवान झोपेतूनच उठले नाहीत. अर्जुनाला वाटलं, अरे अजून वेळ गेली नाही आहे, म्हणजे झोपेतून उठले नाहीत म्हणजे अजून काही आमंत्रण दिलं गेलं नाही. जाऊ बघू, शेवटचा प्रयत्न, निकराचा प्रयत्न करून तरी पाहू म्हणून अर्जुन जेव्हा भगवंताच्या महालामध्ये आला, त्यावेळेला भगवान पलंगावर झोपलेले, डोक्यावरून पांघरून घेतलेलं. उशाला दुर्योधन बसला होता, पायाकडे एक खुर्ची मांडलेली होती, ती रिकामी होती. अर्जुनाला वाटलं काही का निर्णय लागेना, पण आपली जागा अजून रिकामी आहे पायाजवळची. दुर्योधन उशाला बसला. दुष्ट नेहमी देवाच्या डोक्यावर बसायचाच प्रयत्न करतो आणि भक्त नेहमी पायाजवळची अपेक्षा, जागेची अपेक्षा करतो. अर्जुनाला बरं वाटलं, जागा तरी रिकामी आहे ना, अजून हरकत नाही. अर्जुन जाऊन बसला. समोर दुर्योधन बसला, इकडच्या बाजूने अर्जुन आहे, मध्ये भगवान झोपलेत. कधी उठतील कुणाला माहिती? देवाची झोप 4 महिने देवाला झोप लागते म्हणे. चातुर्मासाचा काळ म्हणजे काय? चातुर्मास म्हणजे काय? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतो आपण, आणि कार्तिकी एकादशीचं नाव काय? प्रबोधिनी एकादशी. म्हणजे आषाढीला देव झोपतात, ते कार्तिकीला उठतात. 4 महिने आता असं तो डोक्याजवळ आणि मी पायाजवळ असं बसून राहायचं. पण असं आहे, युद्धाची कामं पडलेली होती, आमंत्रणं द्यायची होती, तयारी करायची होती. आपल्याला वेळ कमी आहे आणि ज्याच्याकडे काम आहे त्याला झोप लागली. हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा माणूस या ना त्या निमित्तानं त्याला उठवायचा प्रयत्न करतो. उठा म्हणत नाही, पण तो उठेल याच्या सगळ्या खबरदाऱ्या घेतो. पुष्कळ, आम्हालाही पुष्कळ अनुभव आहेत. एखादा तारीख घ्यायला आलेला माणूस आलेला येऊन बसलेला असावा ना, आम्ही झोपलेलो असावं तिथंच, मग तो येऊन गप्प बसत नाही, विनाकारण हातातलं फुलपात्र तरी खाली पाडतो. ठणकन आवाज झाला की उठूनच बसला पाहिजे महाराज. खबरदारी सगळी घेतात. काही नाही तर उगीच बसल्या बसल्या असं करत, म्हणजे त्यात नाईलाजच असतो, ऐकणाऱ्याला उठावंच लागतं की नाही, असं करतात माणसं. प्रवचनात आहे असं करायची पद्धत आहे, ती तेवढ्याच कारणाने आहे. उठून बसावं, झोप लागू नये याच्याकरता असं केलं की मग बरं असतं. खाकरून खोकरून झालं, सगळं झालं, नाटकी खोकला आणून झाला, आता भगवान आहेत. बरं, भगवंताला झोप लागते काय हो? आता दुसरा एक मोठा गमतीचा प्रश्न आहे, कारण झोप हा प्रारब्धाचा विपाक म्हणून वेदांतांनी मानलाय. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्था अविद्येचा परिणाम म्हणून वेदांतांनी मानल्या. जागृती करता लागणारं काय, सुषुप्ती करता लागणारं काय, स्वप्ना करता लागणारं काय, या तिन्ही गोष्टीचा विचार केला तर या तिन्ही गोष्टीचा देवाजवळ काही संबंध लागत नाही. अविद्येचा परिणाम म्हणून झोप स्वीकारावी तर अविद्येचा आणि देवाचा काय संबंध आहे? ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये सुषुप्तीचं वर्णन करताना अज्ञान घन सुषुप्ती असं वर्णन केलंय ना. अज्ञान घन अवस्था म्हणजे सुषुप्ती अवस्था आहे. देवाचा काय संबंध? देवाला काय गाढ झोप लागली होती का? देवाला झोप लागलीच नव्हती. देव सकाळीच उठले होते. उठल्याबरोबर सेवकांनी बातमी येऊन सांगितली की दुर्योधन महाराज आले तुम्हाला भेटायला. म्हणल्यावर देवाला वाटलं की उठल्याबरोबर याचं तोंड बघायला नको म्हणून पुन्हा झोपले होते. याचं तोंड बघायला नको, उठल्याबरोबर कशाला त्याचं तोंड बघायचंय? पुन्हा झोपले, डोक्यावर पांघरून घेऊन झोपले. भगवंताला माहिती होतं हा आला म्हणजे तो येईलच.
तो आला म्हणजे त्याचं आपल्याला काहीतरी तोंड बघून, भक्ताचं तोंड बघून उठल्याबरोबर बघावं मान्य आहे, दुष्टाचं कशाला, म्हणून भगवान झोपले. अर्जुन आला, पायाजवळ बसला. देवाला हे सगळं कळत होतं. दुर्योधन उशाला बसला, अर्जुन येऊन पायाजवळ बसला, देवाला सगळं कळत होतं. एकाने सांगितलं कसं कळलं, तर म्हणे भगवंतानी तोंडावरून घेतलेल्या शालीला भोक होतं, त्याच्यातून भगवंतानी बघितलं. आता एवढा त्रैलोक्याचा अधिपती त्याच्या शालीला भोक असतो होय? पण असं लोक म्हणतात, जे काही असेल ते असेल. भगवंतानी बघितलं. अर्जुन आला म्हणल्यानंतर भगवान उठले. उठणारा माणूस कसा उठतो? डोक्यावरून पांघरून काढल्यावर आधी इकडे तिकडे बघेल, आळस देईल, एका अंगावर होईल, मग उठून बसेल. भगवंतांनी तसं केलंच नाही. डोळे उघडले, पांघरून काढलं, ते सरळच उठून बसले काटकोनात. उठून बसल्याबरोबर समोर अर्जुन दिसला. अर्जुन दिसल्याबरोबर, अरे काय अर्जुना, देवा माझं आमंत्रण पहिलं. अर्जुनाचं आमंत्रण पहिलं म्हणल्याबरोबर भगवान म्हणाले ठीक आहे, तुझ्याकडून येतो. दुर्योधन बसला होता, तो म्हणाला, ओ आमंत्रण देणारे, तुमच्या आधी येऊन बसलोय, 2 तास तुमच्या आधी येऊन बसलो, आणि तुम्हाला कशी पहिली तारीख मिळते? अरे जो पहिला येईल त्याला पहिली तारीख, का उशिरा येईल त्याला तारीख? एकच तारीख दोघांना हवी असेल तर कुणाला द्यावी हो? आधी येईल त्याला का नंतर येईल त्याला? आधी येईल त्याला द्यायला पाहिजे की नाही? कार्यक्रम लहान का मोठा हा प्रश्न नाही आहे. आता पुढचं जास्त बोलायला लावू नका मला. जेवायची 2 आमंत्रणं आली, कुठलं आमंत्रण घ्यावं? एकाच दिवशी एकाच वेळेला जेवायला दोघांनी आमंत्रण दिलं. कुणाचं आमंत्रण घ्यावं? जे पहिलं येईल घ्यावं का पक्वान्न बघून? तुमच्याकडे काय केलंय, तुमच्याकडे काय केलंय, मग विचारायचं, मग जे आवडतं तिथं जायचं. नाही नाही, हे जेवणाऱ्याचं आणि हे महाराजाचं दोघांचंही लक्षण नाही. आधी आला असेल, तारीख रिकामी असेल, हो म्हणायचं, मोकळं व्हायचं, विषय संपून गेला. आज दुर्योधन म्हणाला तसं चाललं नाही, मी तुमच्या आधी येऊन बसलो, मला आधी, माझं आमंत्रण आधी आहे. भगवान म्हणाले भांडू नका. मग काही नाही, एक काम करा, मी वाटण्या करतो. म्हणजे काय वाटण्या करणार? भगवान म्हणाले एका बाजूला निशस्त्र मी राहीन, जो युद्धामध्ये लढणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला माझी सेना राहील, नारायणीय सेना राहील, सर्व शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सेना राहील. दोघांपैकी कुणाला काय पाहिजे ते घ्या. ठीक आहे, एका बाजूला भगवान हातात शस्त्र न धरता, युद्ध न करता, आणि दुसऱ्या बाजूला भगवंताची सेना. भगवंतानी वाटणी केली. अर्जुनाला विचारलं, अर्जुना बोल, तुला काय पाहिजे? वाटणीचा नियम मनुस्मृतीने असा सांगितलाय की जेव्हा भावाभावामध्ये वाटण्या करायच्या असतात, त्याचं शास्त्र आहे. भावाभावामध्ये वाटण्या करायच्या असतात तेव्हा त्याचे विभाग मोठ्या भावानी करावेत, आणि निवडण्याचा पहिला अधिकार लहान भावाला दिला जावा, हे शास्त्र आहे. त्यामुळे कुणाला कमी कुणाला जास्त असा विषय येत नाही. जर मोठ्या भावाने विभाग करतानाच सुपीक जमीन एका बाजूला ठेवली असेल आणि माळरानाची जमीन एका बाजूला ठेवली असेल, तर मग निवडणारा लहान भाऊ पहिल्यांदा सुपीक जमीन निवडेल. असं होऊ नये म्हणून मोठा भाऊ नेहमीच वाटण्या चांगल्या करतो, लहान भाऊ निवडणार आहे म्हणून, कारण तो धोका त्याच्याही जीवनामध्ये राहतो. त्यामुळे लहान भावानी वाटा निवडावा, हा जर अधिकार लहानाला असेल तर दुर्योधन आणि अर्जुन यांच्यामध्ये लहान भाऊ अर्जुन आहे. भगवंतानी अर्जुनाला विचारलं, बोल तुला काय पाहिजे? एका बाजूला मी आहे युद्ध न करणारा, आणि दुसऱ्या बाजूला युद्ध करणारी माझी नारायणीय सेना आहे. अर्जुन म्हणाला, देवा सेनेची गरज नाही, तुम्ही पाहिजे. दुर्योधन म्हणाला, मनात म्हणाला, बरं झालं पिढा गेली, नाही तर युद्ध न करणारा याला घेऊन काय करायचंय? अरे युद्धाच्या काळामध्ये युद्ध करणारी सेना पाहिजे, हा काही करत नाही म्हणतो. भगवंतानी सांगितलं, मी युद्ध करणार नाही. अर्जुना तू पुन्हा विचार कर, ही वेळ गेली तर पुन्हा येणार नाही, लक्षात ठेव. सगळ्यांना माहिती असणारं वचन आहे, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, गोष्टी युक्तीच्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगेन. गरज पडली तुमच्या विचारामध्ये कुठे प्रतिबंध आला युद्धाच्या, तर त्या प्रतिबंधाला दूर करण्याकरता म्हणून ज्या विचाराची आवश्यकता आहे ते 4 विचार तुम्ही सल्लामसलत केली तर मी तुम्हाला सांगणार आहे, पण मी युद्ध करणार नाही. अर्जुन म्हणाला, चालेल, मला योद्ध्याची गरज नाही देवा, मी एकटा पुरेसा आहे. मला योद्ध्याची गरज नाही, मला विचाराचीच गरज आहे.
शहाणा मनुष्य कृतीची अपेक्षा करत नाही, तो कृतीच्या मागच्या विचाराचीच अपेक्षा करत असतो. एकदा विचार आला की कृती आपोआप होतेच ना, त्याला कुणी सांगावं लागत नाही हे कर म्हणून. विचाराचा निश्चय झाला की कृतीची अभिव्यक्ती सहज असते. आम्हाला कृती का आमची दोलायमान अवस्थेत राहते? कारण कृती करण्याच्या मागचा विचार सिद्ध होत नाही म्हणून, विचाराचा निश्चय होत नाही म्हणून हे करावं का ते करावं असा प्रश्न आम्हाला पडतो. ज्ञानोबारायांना हा प्रश्न कधी पडला नाही, हे करू का ते करू, असं वागू का तसं वागू, असं बोलू का तसं बोलू, का हे प्रश्न पडले नाहीत? ज्ञानोबाराय का दोलायमान कृतीमध्ये आणि अवस्थेमध्ये कधी राहिले नाहीत? त्याचं एकच कारण होतं की कृतीच्या मागचा त्यांचा विचार निश्चयाला प्राप्त झालेला होता. विचाराची निश्चिती झाली, कृती आपोआप घडते. फार त्याला कष्ट करावे लागत नाहीत. आपण कालही उदाहरण दिलं, मी पुन्हा तेच उदाहरण देतो. वाढलेल्या अन्नामध्ये विष आहे हा विचार निश्चयात्मक बुद्धीनं आपल्याला कळाला की ते अन्न दूर करण्याची क्रिया करा म्हणून सांगावं लागत नाही, ती क्रिया होतेच. विषय रांधिली रस सोये जेवणारा ठाऊये होय तैतो ताटची सांडोनी जाय. ताटची सांडोनी जाय ह्याच्या करता पहिल्यांदा विषय रांधिली रस सोये हा विचार निश्चयात्मक व्हायला पाहिजे. अन्नामध्ये विष आहे म्हणल्यानंतर पुन्हा प्रवचन करावं लागत नाही, ते अन्न खाऊ नका बाबांनो, हे प्रवचन करून सांगावं लागत नाही. अन्नामध्ये विष आहे हा विचार निश्चयात्मक प्राप्त झाला, या विचाराचा निश्चय झाला, खात्री पटली अन्नात विष आहे, की त्या अन्नाचा त्याग करण्याकरता कुणी वेदांत्याची, प्रवचनकाराची, मित्राची, देवाची गरज नसते. विचार निश्चयापर्यंत आला की कृती सहज होते. अर्जुन म्हणतो युद्ध, मनात विचार करतो युद्ध ही कृती आहे. भगवान कृती करायला तयार नाहीत. माझ्याबरोबर कृती करायला कोणी नसलं तरी चालतं, पण त्या कृतीच्या मागचा विचार जर सांगतो म्हणत असतील तर त्यांचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून अर्जुन म्हणाला ठीक आहे देवा, तसं असलं तरी चालतं, मला योद्ध्याची गरज नाही, मला विचाराची गरज आहे. चालेल, मला तुम्ही पाहिजेत. दुर्योधनाने सांगितलं मला विचार नकोच आहेत, माझा विचार नक्की झाला युद्ध करायचंय, पांडवांना संपवायचं आणि हे राज्य हडप करायचं हे माझं ठरलेलंच आहे. मला हे सांगण्याकरता कोणी नकोय, हे युद्ध केल्याने काय होईल, न केल्याने काय होईल, मारणारा कोण आणि मरणारा कोण, आत्मा कुठं मरत असतो का, गरजच नाही त्याची, ते मला ऐकायचंच नाही. मला युद्ध करायचंच आहे. मला नारायणीय सेना पाहिजे होती, ती मला मिळाली, बरं झालं. भगवंतानी दृष्टांत पुढचा काय झाला आपल्याला माहितीये, पुढं काय घडलं ते, मला पुढं जायचं नाही. भगवान अर्जुनाला म्हणाले मी युद्ध करणार नाही, पण 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन, असं जे भगवान बोलले होते ते गीतेत त्या युक्तीच्या 4 गोष्टी कुठं आल्या आहेत हा प्रश्न आहे. 4 गोष्टी युक्तीच्या सांगेन असं भगवान बोलले होते ना, मग त्या युक्तीच्या 4 गोष्टी आहेत कुठं, ती युक्ती आहे कुठे? ती 4 श्लोकामध्ये प्रकट झाली. एकदा दुसऱ्या अध्यायात आहे. मी आपल्याला श्लोक सांगतो, आपण विचार करून पहा का भगवान याला 4 युक्तीच्या गोष्टी म्हणतात, त्याचाही विचार केला पाहिजे. पहिली युक्तीची गोष्ट भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्ट त्वनय तत्वदर्शिभी. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः, पहिली युक्तीची गोष्ट. दुसरी युक्तीची गोष्ट भगवंतांनी सांगितली, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. तिसरी युक्तीची गोष्ट भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये प्रकट केली. बाकी काहीच करू नकोस अर्जुना, मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानं मत्परायणः. आणि शेवटची युक्तीची गोष्ट भगवंतांनी सांगितली, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. या 4 गोष्टी भगवान बोलले. पहिल्या युक्तीच्या गोष्टीमध्ये भगवंतांनी विवेक सांगितलाय. दुसऱ्या युक्तीच्या गोष्टीमध्ये भगवंतांनी वैराग्य सांगितलंय. तिसऱ्या युक्तीच्या गोष्टीमध्ये भगवंतांनी वैराग्यपूर्ण चित्ताला आलंबन काय असावं हे सांगितलं.
आणि शेवटच्या युक्तीच्या गोष्टीमध्ये त्या आलंबनाबद्दलची आपली प्रतिक्रिया काय असावी हे भगवान बोलतात. 4 गोष्टी सांगितल्या. या 4वर परमार्थ अवलंबून आहे. सगळ्या परमार्थाचं जर सार काढायचं ठरलं तर 4च शब्द आपल्याला वापरता येतात. विवेक, वैराग्य, विषय म्हणून परमात्मा आणि परमात्म्याला समर्पण. झालं की संपला परमार्थ. परमार्थाचं फार विस्तारानं वर्णन करायचं कारण नाही. या 4 युक्तीच्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. परमार्थाला काय लागतं? विवेक लागतो. परमार्थाला काय लागतं? वैराग्य लागतं. परमार्थाला काय लागतं? परमात्माच विषय झाला पाहिजे, दुसऱ्याला विषय करायचा नाही, जगाला विषय न करणं परमार्थाचं स्वरूप. आणि परमार्थ म्हणजे काय? आपलं सगळं परमात्म्याला समर्पण करणं हे परमार्थाचं स्वरूप. संपला परमार्थ. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. मग 4ही गोष्टी सांगून झाल्यानंतर आता सांगण्यासारखं काही राहिलं का? काही राहिलं नाही. म्हणून ही 4थी युक्तीची गोष्ट आहे. म्हणून इथं गीता संपली. विचारवंताचं म्हणणं असं आहे, इथं गीता संपली का? भगवंताला ज्या 4 युक्तीच्या गोष्टी सांगायच्या होत्या ते सांगून झाल्यानंतर आता काय राहिलं? सांगण्यासारखं काही राहिलं नाही, म्हणून गीता संपली. हा श्लोक महत्वाचा मानला गेला गीतेमध्ये. आचार्यांनी खूप विस्ताराने या श्लोकावर भाष्य केलं. पुढे एवढं सविस्तर भाष्य पुढे कुठल्याही श्लोकावर नाही. अगदी यत्र योगेश्वर कृष्णवर आचार्यांनी एवढं मोठं भाष्य केलं नाही. याच श्लोकावर आचार्यांनी या सगळ्या विचाराचा समारोप केला. उपसंहार सगळा याच श्लोकाशी केला आचार्यांनी. उपक्रम करताना अशोचानन्व शोचस्वम प्रज्ञावादांश भाष्यचे या श्लोकाच्या आरंभी आचार्यांनी उपक्रम सुरू केलाय आणि उपसंहार करताना इथं केलाय. म्हणजे अशोचानन्व शोचस्वम पासून ते सर्वधर्मान परित्यज्य इथपर्यंत गीतेचा विचार करा, असं काही जणांचं म्हणणं आहे. काही विचारवंतांनी आणखीन एका युक्तिवादाने हे समजावून सांगितलं की षड्लिंग तात्पर्य निर्णयामध्ये उपक्रम आणि उपसंहार या दोन्ही विचाराचं ऐक्य असावं लागतं. अशोचानन्व शोचस्वम प्रज्ञावादांश भाष्यसे गतासून गतासूंश नानुशोचंती पंडितः. इथं पंडितः नानुशोचंती, पंडित शोक करत नाहीत. इथं जर उपक्रम सुरू झाला असेल, शोक करू नये, इथं जर उपक्रम सुरू झाला असेल तर मा शुचहा इथं त्याचा उपसंहार झालाय. नानुशोचंती, पंडित शोक करत नसतात, म्हणजे पंडितांनी शोक करू नये, म्हणजे शोक करणं योग्य नाही, हे भगवंतांनी तिथं सुरू केलं. आणि शेवट कुठं केला? सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचहा. शोक करू नकोस, शोक करू नये इथून सुरू झालेला विचार शोक करू नकोस इथपर्यंत येऊन थांबत असेल तर उपक्रम आणि उपसंहाराचं ऐक्य आपल्याला जर इथं पाहता येत असेल तर उपक्रम उपसंहाराचं ऐक्य झालं की विषय संपून जातो. म्हणून हाच श्लोक गीतेच्या विचाराचा शेवटचा श्लोक समजा, असं काही जणांनी आणखीन एक युक्तिवाद केला. वेगवेगळे विचार आहेत या श्लोकाच्या संबंधात. आपल्याला काय वाटतं हा प्रश्न वेगळाच आहे. ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन वेगळंच आहे. असं आहे, विचारवंतांना गीता कुठून सुरू झाली आणि कुठं संपली याची चर्चा करण्याचं कारण आहे. विद्वानांना, विचारवंतांना, मोठमोठ्या पंडितांना. पण ज्ञानोबारांना त्याचं काही कारण नाही. कारण ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी गीतेच्या आधीही सुरू होती आणि गीता संपल्यावरही चालूच आहे. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीला अंत नाही. गीता कुठं संपली याची चर्चा आहे, ज्ञानेश्वरी कुठं संपली याची कुठं चर्चा आहे. ज्ञानेश्वरी संपत नाही, म्हणून पारायण झाल्यावर पुन्हा पहिल्या 5 ओव्या ठेवून वाचून मग ज्ञानेश्वरी बंद करायची. आपल्याकडे ज्ञानेश्वरी संपत नाही. ज्ञानोबारांनी पुढे तेवढंच गोड वर्णन केलंय. इथं गीता संपली म्हणून ज्ञानोबारांनी पुढे आता उरकून टाकायचा विचार आहे म्हणून उरकून टाकला नाही. पुढे ज्ञानोबारांनी गीतेच्या संबंधानं, ज्ञानेश्वरीच्या संबंधानं, श्लोकाच्या संबंधाने तेवढंच गोड भाष्य केलंय जेवढं ज्ञानोबाराय गीता चालू असताना गोड बोलत होते. तेवढंच गोड आहे, काही कमी नाही. काही जणांचं म्हणणं गीता संपली, काही जणांचं म्हणणं गीता शिल्लक आहे. का शिल्लक आहे? त्यांनी केलेला युक्तिवाद असा, तुम्ही उपक्रम उपसंहाराचं ऐक्य म्हणता, मान्य आहे. तुम्ही विचार करताना हा श्लोक शेवटचा म्हणता कारण गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 याच्यातली ही 4थी गोष्ट आहे वगैरे वगैरे तुम्ही सांगता.
पण गीता संपली नाही असं आम्ही म्हणतो. त्याचा एक युक्तिवाद त्यांनी केलाय. त्याचं कारण असं की सगळं सांगून झाल्यानंतर जोपर्यंत तुम्ही त्याचं सार सांगत नाही तोपर्यंत ग्रंथ समाप्ती होणार नाही. तोपर्यंत ग्रंथ समाप्ती नाही. ऐकणाऱ्याला त्याचं सार कळलं पाहिजे. ज्ञानोबारांनी पसायदान मागताना सगळ्यांच्या सुखाचा विचार करा, पण सार सांगताना किंबहुना सर्व सुखी हे सार बोललेच की नाही. तुकोबारांनी सगळ्या वेदांचा अभ्यास केला, पण करत असताना तुकोबारांनी त्याचं सार आपल्याला सांगितलं की नाही. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला, इतुलाची साधिला, जे काही पाठभेद असतील ते. काय साधिला? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. परमात्म्याला शरण जा, परमात्म्याचं नामस्मरण करा. सगळे वेद सांगतात तत्वज्ञान ते हेच आहे, याच्यापेक्षा वेगळं नाही. सार कळलं पाहिजे. पुराणाचं सार काय, उपनिषदाचं सार काय, वेदाचं सार काय, गीतेचं सार काय, सगळं सार सांगता आलं पाहिजे. आणि हा श्लोक म्हणजे सगळं सार नाहीये. सार पुढे येतं, यत्र योगेश्वर कृष्ण ज्ञानोबा आहे. त्याला जर सार म्हणत असतील तर त्या श्लोकाला गीता संपली असं म्हणा. यांचं म्हणणं नाही, इथंच गीता संपली असं माना. विद्वान आहेत, सगळेच मोठे आहेत, आपण कुणाच्या बाजूने जावं हा विषयच नाही. आपण सगळंच ऐकायचं असतं. सगळेच विद्वान आहेत. मधुसूदन सरस्वतींनी प्रस्थान भेदाच्या भाष्यामध्ये बोलत असताना ही भाषा, नाही ते मुनयो भ्रांता सर्वज्ञत्वात् तेषाम. सांगणारे सगळे काही वेडे नाहीत, ते सगळेच विद्वान आहेत. आपल्यापेक्षा विद्वान आहेत ना, मग बस झालं. ते कुणापेक्षा कोण विद्वान आहे याची चर्चा करायची नाही. आपल्यापेक्षा ते विद्वान आहेत ना, मग आपण निर्णय घ्यायचा नाही. दोन्ही पक्ष ऐकून घ्या. एका पक्षाचं म्हणणं असं, दुसऱ्या पक्षाचं म्हणणं तसं, ठीक आहे. ज्ञानोबारांनी याच्यावर चिंतन करताना असा कोणताही निर्णय दिला नाही की इथं सगळं संपलं. इथं सगळं संपलं. काही जणांचं म्हणणं असं आहे की या श्लोकाला गीता संपली असं म्हणू नका. मग ते म्हणतात यत्र योगेश्वरालाही संपली नाही आणि सर्व धर्मांपरित्याज्यालाही संपलं असं आम्ही मानत नाही. मग कुठं संपली? ते असं म्हणतात की नष्टो मोहा हा श्लोक झाल्यानंतर गीता संपली. तिसरं एक मत अजून ह्याच्यामध्ये आपल्याला पाहता येत. का? त्यांचं म्हणणं असं आहे की वक्ता बोलतो, पण श्रोता जोपर्यंत तुम्ही सांगितलेलं मला कळलं नाही असं कबूल करतो तोपर्यंत ग्रंथ संपत नाही. एकदा ऐकणारा श्रोता म्हणाला की हां मला कळलं, की मग विषय संपत असतो. बरोबर आहे. सांगणाऱ्याने सांगत राहायचं, ऐकणाऱ्याने ऐकत राहायचं, असंच चालू राहिलं तर विषय कधीच संपत नाही. एखादं गणित शिक्षक विद्यार्थ्याला समजावून देतात, विद्यार्थी म्हणतो हां आता मला कळलं. कळलं म्हणलं की मग गुरुजी म्हणतात आता पुढचा धडा पाहू. विषय संपला की नाही तिथं. तसं अर्जुन कुठं कबूल करतोय या श्लोकाच्या नंतर नष्टो मोहा म्हणून? अर्जुन पुढं कबूल करतोय. मग जिथं अर्जुन कबूल करतो माझ्या मनातला मोह गेला, तिथंच गीता संपली. कारण गीतेचा उद्देशच अंतःकरणातल्या विकाराची निवृत्ती करणं हा जर असेल तर अंतःकरणातला विकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत गीता संपत नाही. अर्जुनाने कुठं कबूल केलं? नष्टो मोहा या श्लोकात कबूल केलं, मग तिथंच संपली गीता. बाकी पुढचा विचार संजयाचा आहे, अर्जुनाचा कुठे आहे? तच्च संस्मृत्य कोण म्हणतं, अर्जुन का संजय? संजयाच्या मुखातले पुढचे श्लोक आहेत. मग संजय काय बोलतो हा विषयच नाही ना. कारण संजयाला श्रोते पण देऊन भगवंतानी त्याला उपदेश केला नाही. भगवंताचा उपदेश संजयाला का अर्जुनाला? अर्जुनाला जर केला असेल तर अर्जुन जिथे म्हणतोय की मला आता सगळं कळलंय, तिथंच गीता संपली असं म्हणा. पुढे जाऊ नका. पुढचा तो काय जे असेल ते केवळ ग्रंथ सुरू झालाय म्हणून संपवावा लागतो म्हणून सांगायचं, एवढंच आहे. संजयाचं बोलणं महत्वाचं नाही, कारण संजयाला धृतराष्ट्राला समजेपर्यंत सांगायचंय आणि भगवंताला अर्जुनाला समजेपर्यंत सांगायचंय. कुणाची समज चांगली हो, धृतराष्ट्र का अर्जुन? धृतराष्ट्राला सांगितलेलं लवकर कळतं का अर्जुनाला? अर्जुनाला धृतराष्ट्राला कळतच नाही. लवकर आणि उशिराचा संबंधच नाही. केवळ ज्ञानोबारायांचा अवतार झाला म्हणून धृतराष्ट्र मुक्त झाला, नाहीतर धृतराष्ट्राच्या मोक्षाला साधन नाही.
गीतेने नाही म्हटलं गीता संपेपर्यंत की धृतराष्ट्र मुक्त झाला म्हणून, पण ज्ञानोबराय म्हणतात अंधू तोही अवसरे सुखिया झाला, अंधू तोही सुखिया झाला. हे ज्ञानोबराय म्हणू शकतात. गीता म्हणत नाही धृतराष्ट्र सुखिया झाला म्हणून. अर्जुनाला कळतं. मग अर्जुनाला हेतू काय? अर्जुनाला उपदेश करणं. अर्जुनाला उपदेश झाला, अर्जुनाला कळाला, संपला विषय. जो प्रसंग ज्या हेतूने सुरू झाला त्या हेतूची परिपूर्ती झाली, प्रसंग संपला. म्हणून नष्टो मोहा इथंच. काही जणांचं म्हणणं या श्लोकाला गीता संपली, काही जणांचं म्हणणं शेवटच्या श्लोकाला संपली, काही जणांचं म्हणणं अर्जुनाला बोध झाल्यावर संपली. आता कुठं संपली? आपण काय निर्णय घ्यायचा? काहीच नाही. आपल्याला जोपर्यंत होत नाही बोध तोपर्यंत संपत नाही, असं आपल्या करता आहे. जोपर्यंत ज्ञानोबरा आपल्याला मुक्त करत नाही तोपर्यंत आपल्या करता हे संपत नाही, आणि मुक्त झाल्यानंतरही आपल्या करता ज्ञानेश्वरी संपत नाही. मुक्त झालेल्यांकरता गीता संपेल, मुक्त झालेल्यांकरता ज्ञानेश्वरी नाही संपत. त्यांना ज्ञानेश्वरी वाचावी वाटणारच जर तो खरा मुक्त झाला असेल. मोक्षाचं नाटक करणाऱ्यांचा प्रश्न वेगळा, मला त्यांच्याबद्दल चर्चाही करायची नाही. पण जो खरंच मुक्त झाला, ज्याला खरंच आनंद कळाला मोक्षातला, त्याला ज्ञानेश्वरी प्रिय वाटणारच आहे, याच्यात वाद नाही. या श्लोकाबद्दल बोलत असताना विविध मतं आपल्याला पाहता येतात. सगळीच मतं सांगावीत किंवा सगळ्याच मतांची चर्चा आपल्याला करता येईल असं नाही. या श्लोकाबद्दल बोलत असताना हा श्लोक महत्वाचा मानला गेला. 4 युक्तीपैकी ही एक युक्ती म्हणून सांगितली गेली. याच्यात युक्ती आहे. युक्ती म्हणजे काय असतं? युक्ती एखाद्याने एखाद्याला, हे बघ मी तुला एक युक्ती सांगतो असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा त्याचा हेतू काय असतो? एवढं सगळं करण्यापेक्षा मी तुला एक युक्ती सांगतो म्हणजे काय? म्हणजे हे सगळं करून वेळ घालवण्यापेक्षा चटकन तुला हे सगळं करण्यातून जे मिळेल ते चटकन मिळेल असा मधला मार्ग म्हणजे युक्ती असते. युक्ती म्हणजे काय? मधला मार्ग, पटकन साध्याजवळ नेणारा मार्ग, कष्ट संपवणारा मार्ग म्हणजे युक्तीचा मार्ग. युक्ती न कळता जर मनुष्य करायला लागला तर परिश्रम जास्त आहेत. युक्ती कळाल्यावर परिश्रम कमी पण फल तेच आहे. कमी परिश्रमात फलाची प्राप्ती म्हणजे युक्ती. असं जर असेल तर भगवंतांनी 4 युक्त्या गीतेमध्ये सांगितल्या. विवेकाची युक्ती, वैराग्याची युक्ती, आलंबनाची युक्ती, समर्पणाची युक्ती, या युक्त्या आहेत. काय करायचं याच्यामध्ये? युक्ती म्हटलं काहीतरी आपल्याला जवळचा मार्ग विचारात घ्यायचा झाला, कमी परिश्रमात तेच फल मिळवायचं झालं, कमी परिश्रम करायचे झाले तर त्याच्याकरता 2 गोष्टी कराव्या लागतात. हे थोडंसं आता नवीन विषयाच्या अनुषंगानं आपण बघितलं तर लवकर कळेल. आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त काय अनुकूल आहे याचा विचार करावा लागतो, आणि आपल्या जीवनात जास्तीत जास्त प्रतिकूल काय आहे याचा विचार करावा लागतो. त्याचं प्राधान्य ठरवा, त्याचा क्रम ठरवा. तुम्हाला लवकर जायचंय ना त्या मार्गानं, मग क्रम ठरवा. जीवनामध्ये त्या विचाराचा क्रम लावता आला पाहिजे, ज्याला प्रायोरिटी असं म्हणतात. आपल्या जीवनाच्या प्रायोरिटीज कळल्या पाहिजेत, प्राधान्य कळलं पाहिजे आपल्या जीवनाचं. काय प्राधान्य, कशाला प्राधान्य द्यायचं जीवनामध्ये? अमक्या गोष्टीला प्राधान्य, ठीक आहे, कुठपर्यंत? नाही, इथपर्यंतच. मग तिथपर्यंतच असेल तर त्याच्यानंतर जर प्राधान्य तुमचं बदलत असेल तर बदलणारं प्राधान्य 1 क्रमांकाला ठेवू नका. न बदलणारं प्राधान्य, तो विचार 1 क्रमांकाला ठेवा, त्याला प्राधान्य द्या. आणि मग त्याच्या प्राप्तीकरता जो विचार आवश्यक असेल त्याच्याकरता नंतरची क्रमसंगती वेगळी लावा. जीवनाचं दर्शन तत्वज्ञानाच्या अंगाने घ्यायचं असेल तर त्याच्याकरता विचाराचं चिंतन करावंच लागणार. विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. तुकोबरा बोलतात, विचारा वाचून न पविजे समाधान. समाधान मिळत नाही विचाराशिवाय. जीवनाचा विचार करता आला पाहिजे. आमच्या जीवनात काय महत्वाचं आहे? जे न मिळता मी मेलो तर मला दुःख होईल असं काय माझ्या जीवनात?
जे मिळूनही मी मरताना मला सुख मिळणार नाही असं माझ्या जीवनात काय आहे ओळखता आलं पाहिजे की नाही. बाबा मी जन्माला आलो, मेलो, जन्माला आलेला मरतो, काय त्याच्यामध्ये काय नवीन काय? त्याच्याकरता प्रवचन करावं लागतं काय हो? जन्माला आलेला मरतो हे सांगायला कीर्तन लागतं काय, प्रवचन लागतं काय? तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुम रहसी अपरिहार्यताय. विचार करायचं कारण नाही. जन्माला आलो, मेलो, पण मधलं काय न मिळवता मेलो तर दुःख होणार आहे आणि काय मिळवूनही मेलो तर सुख होणार नाही. या दोन्ही गोष्टीचा विचार करून प्राधान्यक्रम असा ठरवता आला पाहिजे की जे मिळाल्यानंतर मी मेलो तरी फरक पडत नाही ते पहिल्या क्रमांकाला ठेवा, आणि जे न मिळवता मी सुखाने जगू शकतो त्याचा क्रम खाली ठेवा. न मिळवताही सुखाने जगता येतं ते सोडून द्या, आणि जे मिळवल्याशिवाय समाधानच होत नाही, मरायला परवानगीच नाही, ते पहिल्या क्रमांकाला ठेवा. झालं? प्राधान्यक्रम ठरवा. म्हणून जेव्हा आपल्याला जवळचा मार्ग आचरणात आणायचा असतो, जेव्हा युक्तीचा मार्ग आचरणात आणायचा असतो, तेव्हा आपल्याला जीवनभर अनुकूल वाटलेल्या गोष्टीचा त्याग करायची तयारी लागते. आणि आपल्याला जवळच्या मार्गाने जायचं असेल तर आत्तापर्यंत प्रतिकूल वाटलेलं सगळं स्वीकारायची तयारी असावी लागते. मग काहीतरी सोडायचं आणि काहीतरी निवडायचं. जर जवळच्या मार्गाने जायचं असेल तर आपल्याला जे काही आवडतं वाटतं ते सोडायची तयारी पाहिजे. जवळच्या मार्गाने जायचं म्हणजे कष्ट होणारच आहेत, होणार नाहीत असं नाही. अगदीच आरामात बसून सगळं साध्य मिळणार आहे असं होणारच नाही. तरी सुद्धा ते कष्ट सोसायची तयारी पाहिजे. त्याग आणि स्वीकार या दोन्हीचा विवेक आपल्याजवळ संपन्न असला पाहिजे. म्हणून या श्लोकामध्ये भगवान दोन गोष्टी बोलले. दोन गोष्टी स्वीकारायच्या आहेत आणि दोन गोष्टी टाकायच्या आहेत. अर्जुना, हा जवळचा मार्ग मी तुला सांगतो, दोनच गोष्टी स्वीकार आणि दोनच गोष्टी टाकून दे. काय स्वीकारायचं आणि काय टाकायचं? जे टाकायचंय त्याचा व्यतिरेकानं विचार आहे, जे स्वीकारायचंय त्याचा अन्वयानं विचार आहे. या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितला. एका संतांचं वचन आहे, त्यांनी असं म्हटलंय, माणसाला सगळंच स्वीकारता येत नाही, सगळंच टाकता येत नाही, म्हणून दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि दोन गोष्टी विसरून जा. जीवन धन्य करायचं नाही तुम्हाला, मग दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि दोन गोष्टी विसरून जा. काय लक्षात ठेवा? पहिलं, देवाचं नाव कधीच विसरायचं नाही. कायम लक्षात ठेवण्याची पहिली गोष्ट भगवंताचं नाम, कधीच विसरायचं नाही. आणि दुसरं काय लक्षात ठेवायचं? लोकांनी आपल्यावर केलेले उपकार कायम लक्षात ठेवायचे. बर, दोन गोष्टी विसरून जा. काय विसरून जा? आपण लोकांवर केलेले उपकार विसरून जा आणि लोकांनी आपल्यावर केलेले अपकार विसरून जा. दोन गोष्टी विसरा, दोन गोष्टी लक्षात ठेवा, जीवन धन्य होईल. भगवंतांनी गीतेचा विचार करताना दोन गोष्टी स्वीकारायला सांगितला. अन्वयाने सांगितलेल्या दोन गोष्टी आहेत, व्यतिरेकानं सांगितलेल्या दोन गोष्टी आहेत. अन्वयानं सांगितलेलं काय आहे? माम एकम शरणम व्रज, एक. आणि दुसरी गोष्ट अन्वयाने सांगितलेली काय आहे? अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. दोन गोष्टी अन्वयाने सांगितल्या. आणि व्यतिरेकाने काय सांगितलं? सर्व धर्मान परित्यज्य, टाकून दे. आणि दुसरं व्यतिरेकाने काय सांगितलं? मा शुचहा, शोक करू नकोस. धर्माचा त्याग कर, शोक करू नकोस. नकारार्थी दोन गोष्टी. आणि स्वीकारार्ह दोन गोष्टी, माझ्यावर भार टाक, मी तुझ्या सर्व पापाचं निर्दलन करून टाकीन, एक. आणि सर्व धर्माचा त्याग करून मला शरण ये, दोन. मला शरण ये आणि पापाची निवृत्ती मी करीन. दोन गोष्टी अन्वयाने सांगितल्या. अन्वयाच्या दोन गोष्टी, व्यतिरेकाच्या दोन गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. अर्जुनाला आता या दोन अन्वय, दोन व्यतिरेक, याच्यामध्ये सर्व धर्मान परित्यज्य मध्ये भगवंताला नेमकं काय सांगायचंय? धर्माचा त्याग कर असं भगवान का बोलले? याच्या संबंधानं आपल्याला पूर्व पक्ष मोठा करावा लागणार आहे. कारण धर्माचा त्याग कर हे भगवंतांनी सांगावं हे बुद्धीला पटत नाही. भगवंतांनी धर्माचं पालन करा म्हणून सांगावं का धर्माचा त्याग करा म्हणून सांगावं? धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा
करणे काम म्हणजे धर्माचं पालन करण्याकरता तुकाराम महाराजांसारख्यांचा अवतार झाला, त्याचं आपण अनुसरण करावं का धर्माचा त्याग करावा? बरं, धर्माचा त्याग करायचा म्हणजे धर्म कोण आहे? तुकाराम महाराजांना विचारा, तुकोबाराय कुणाला धर्म म्हणतात? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्म म्हणजे कोण आहे? परमात्मा. आणि त्याचा त्याग करावा काय? सर्व धर्मांपरित्यज्य. धर्माचा त्याग म्हणजे परमात्म्याचा त्याग. धर्माचा त्याग म्हणजे तुकोबारायांचा अनुसरणाचा त्याग. पूर्व पक्ष मोठा करावा लागणार आहे. भगवंतांनी गीता सांगितली धर्म पालना करता का धर्म त्यागा करता? धर्म पालना करता. मग सगळी गीता धर्म पालना करता सांगून भगवान पुन्हा सर्व धर्मांपरित्यज्य म्हणतात. हे नेमकं काय आहे याचा विचार करायचा आहे.